नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये मनसेचं चिंतन शिबिर पार पडलं. त्यात राज ठाकरेंनी कार्यकर्ते आणि नेत्यांना काही सूचना केल्या आहेत. तसंच युतीबाबतच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युतीबाबतच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश दिले आहेत. या चिंतन शिबिरात राज ठाकरे काय म्हणाले पाहूयात. युती आघाडीबाबत आता काही सांगणार नाही. मतदार याद्यांच्या कामाला लागा. मतदार यादीतील घोळ आणि दुबार मतदान करणाऱ्यांचा तपशील घ्या. काही लोक महाराष्ट्रासह इतर राज्यातही मतदान करतात. अशा लोकांचा शोध घ्या. सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून मनसेनं केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा. या शिबिरात सहभागी झालेले बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले पाहूयात. आमची भावना म्हणजे महाराष्ट्राची भावना आहे. ती प्रकारची समजूत झाला तर किती असं मोजमाप करून चालत नाही. आलं का लक्षामध्ये. परंतु मला असं वाटतं की त्याच्यावरती ते विचार काय करतील. कुठलाही एखादा विषय असेल तर त्याला वेळ हा लागत असतो. वेळ हा जावाच लागतो, त्याशिवाय होत नाही. त्यामुळे राजसाहेबांच्या मनामध्ये असंख्य काही गोष्टी असू शकतात. त्याच्यानंतर योग्य वेळी तर सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी राज आपल्या सोबत असल्याचं म्हटलंय. काय म्हणाले उद्धव ठाकरे आणि काय आहे हे टीजर पाहूयात. महाराष्ट्राच्या राजकारणातले ठाकरे वारे जे आहेत ते काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत. सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो. माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. राज ठाकरे युतीबाबत सावध भूमिका नेमकी का घेतात पाहूयात. राज ठाकरेंना युतीबाबत विचार करायला वेळ हवाय. युतीच्या चर्चेची आणि निर्णयाची सर्व सूत्र राज यांना स्वतःकडे ठेवायची आहेत. केवळ नात्याचा विचार न करता राजकडून राजकीय दृष्ट्या विचाराची शक्यता. युतीत सर्वाधिक राजकीय फायदा पदरात पाडून घेण्याची राज यांची स्ट्रॅटेजी आहे का? पूर्वीच्या कडू अनुभवानंतर राज आता ताकही फुंकून पिणार. राज आपली बार्गेनिंग पॉवर तर वाढवत नाही ना, हा देखील एक प्रश्न पडतो. याबद्दलचे आणखी काही मुद्दे बघूयात. महेश मांजरेकरांच्या मुलाखतीतील वक्तव्यानंतर उद्धव राज एकत्र येण्याबाबतच्या घडामोडींना वेग आला. महाराष्ट्राच्या मनातील करण्याची उद्धव यांनीही तयारी दाखवली. पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या सक्तीवरून दोन्ही बंधूंकडून एकच भूमिका घेण्यात आली. 5 जुलैच्या मोर्चाबाबत राज यांच्याकडून एकच मोर्चा काढण्याबाबत राऊतांमार्फत निरोप. शासनाकडून GR रद्द, मग विजय मेळाव्याचं आयोजन. एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठीच मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मात्र राज यांच्याकडून कोणतंही ठोस आश्वासन किंवा वक्तव्य नाही. मीरा भाईंदरच्या आंदोलनानंतर कोणाशीही न बोलण्याचे राज यांचे आदेश.
शिक्षकांच्या आंदोलनात उद्धव यांच्याकडून पुन्हा राज सोबतच राहणार असल्याचं अधोरेखित. राऊतांकडून थेट मविया इंडिया आघाडी मनपासाठी नसल्याचं विधान. दोघं भाऊ एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात एक नवी समीकरण बघायला मिळेल. मराठी अस्मिता आणि प्रादेशिक विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल. मुंबईतील मराठी मतांचं एकत्रीकरण होईल. उद्धवराज युती भाजपला थेट आव्हान देऊ शकते किंवा आव्हान ठरू शकते. विशेषतः बीएमसी निवडणुकीत उद्धवराज यांचा प्रभाव दिसू शकतो. राज यांच्या भाषण कौशल्यामुळे तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ शकतो. उद्धव यांच्या संघटन कौशल्यामुळे या मतांना योग्य दिशा मिळू शकते. शहरी मतदारांपासून ते ग्रामीण मतदारांपर्यंत एक प्रबळ मोर्चा बनू शकतो. तर राजकीय विश्लेषक पांडुरंग मस्के यांनी युतीच्या माध्यमातून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबत काय विश्लेषण केलंय, काय शक्यता मांडल्यात पाहूयात. राज यांचा त्यांनी सांगितलं ते बरोबरच आहे की ती जी सभा झाली ती फक्त मराठी भाषेच्या मुद्द्यावर झाली होती. ती कोणती राजकीय सभा नव्हती. कारण त्या मेळाव्याच्या आधीच आवाहन करण्यात आलं होतं की झेंडे घरी ठेवून या. म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा आणायचा नाही, फक्त मराठीच्या मुद्द्यावर आपल्याला एकत्र यायचं आहे. आणि तो जो सगळा प्रकार आहे की मराठीच्या मुद्द्यावर एकत्र यायचं आणि त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये, त्यामुळे कदाचित राज ठाकरे यांची एक वेगळी काही भूमिका असू शकते, राजकीय भूमिका ही वेगळी असू शकते. आणि त्या दृष्टीने त्यांचं जे वक्तव्य त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. राज ठाकरे महायुतीसोबत जाणार नाहीत, उलट निवडणुकानंतर ते युती करू शकतात असं स्पष्ट केलंय राजकीय विश्लेषक पांडुरंग मस्के यांनी. मित्रपक्ष म्हणून राज ठाकरे यांची इच्छा असेल नसेल हा भाग जरी सोडला तरी मुळात महायुतीचे नेते म्हणजे महायुतीचा जो घटक पक्ष आहे भाजपा, सर्वात मोठा पक्ष आहे, तो राज ठाकरे यांना कधीच जवळ करणार नाही, महायुतीमध्ये घेणार नाही. त्यांना केलं तर बाहेरून पाठिंबा घेतील किंवा देतील, असं काहीतरी राजकीय गणित जमवतील. परंतु प्रत्यक्ष महायुतीत त्यांना आणणं म्हणजे भाजपने जे मराठीच्या मुद्द्यावरून अमराठी वोट्स जे जमा केलेले आहेत, आज एकत्र आणलेले आहेत, त्याच्यावर कुठंतरी पुन्हा एकदा ते डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होतील किंवा असं काही पाऊल उचलतील.